महायुती सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा जवळपास 1,500 रुपये दिले जातात। मात्र काही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पुढील महिन्यापासून फक्त 500 रुपये इतकाच हप्ता मिळणार आहे। यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवर आली आहे, उद्या शून्यावर येईल असं राऊत भाकीत व्यक्त करतायत। तर अजित पवार निधी देत नाही तशी शिंदेंनी शहांकडे तक्रार केल्याचं देखील संजय राऊतांचं म्हणणं आहे। राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे अजितदादा सुद्धा सध्या चिंतेत आहेत, हेही सांगायला राऊत विसरलेले नाहीयेत। पाहूया आपण। अमित शाह यांच्याकडे तक्रार केली। कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी, की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी आमच्या फायली मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही। आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्या सगळ्यांना पडतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देशाच्या कदाचित कुठल्याही राज्याने केलं नसेल अशा पद्धतीचे मोठे निर्णय घेण्यात आले। सरकार उत्पन्न आणि खर्च यामध्ये वित्तीय मर्यादेच्या अधीन राहून सर्व गोष्टी करत आहे आणि अशी कुठलीही अडचण नाही आहे। टप्प्याटप्प्याने सर्वांच्या मागण्या आपण मान्य करू। मला अशा पद्धतीची होईल असं मला वाटत नाही। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती शून्यावरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली। मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे। लाडक्या बहिणीचा जो जी.आर. निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाहीये। या योजनेच्या ज्या जी.आर. मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठल्याही बदललेल्या नाही। सरकारने श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे, ज्या अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या, या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही। नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि या सर्व वचनांची पूर्तता करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।